आणि मामा चालले लग्नाला आणि ही मागं लागली तर रडतीये. जायचं तर पण रडती. तिला तिचे फेवरेट बिस्किट द्या घेऊन. ना नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी ब्लॉग थोडा उशिरा स्टार्ट केला, नाहीतर गावाकडे आल्यापासून मी सकाळीच ब्लॉग स्टार्ट करते. आता एवढा पण उशीर झालेला नाही आहे. माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आत्ता मामा शेतात गेलेले आहे. त्यांना काहीतरी काम होतं सकाळी उन्हाच्या अगोदर करण्यासाठी आणि यांचं ऑफिसचं काम सुरू आहे. माझा स्वयंपाक झालेला आहे आणि माझा भाऊसुद्धा आलेला आहे, शिवम आत्ते भाऊ. तर तो सानूला सांभाळतोय, त्यामुळे मला सकाळपासून काहीच टेन्शन नाही आहे तो आल्यापासून. तर ती मस्त राहते त्याच्याकडे. तर आता स्वयंपाक वगैरे झाला आणि बाकीचे सगळे कामं आवरले. आणि सकाळी असं झालं की पाणी आलं, त्यामुळे काही गडबड झाली. तर माझी देवपूजाच करणं झाली नाही आणि आज आत्या घरी नाही, नाहीतर एरवी त्याच करतात. तर म्हटलं मी आज करून घेते. तर चला अगोदर देवपूजा करते आणि मग नंतर तुमच्यासोबत शेअर करते की दिवसभर काय काय करते. तर आता देवपूजा करायची आहे. तर पाठीमागे आले फुलं घ्यायला. किती छान फुलं आलेले आहेत बघा. कालच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलेलं होतं मी. आता सकाळी 9 वाजेला पण ना भयंकर असं ऊन झालंय. तर खूप चमकतंय उन्हामध्ये. आणि आता सध्या उन्हाळा आहे ना, तर प्राजक्ताच्या झाडांना फुलं नाही आलेली आणि जास्वंदाला पण एवढी नाही येते, नाहीतर भरपूर फुलं असतात. हे बघा एवढी निघली आहे, एवढी पूर्ण. तर आता माझी देवपूजा वगैरे तर झाली आहे आणि आता बाकीचे कामं आवरून घेते आणि त्यानंतर ना मला थोडीशी क्लिनिंग करायची आहे. तर हे बघा मी तुम्हाला दाखवते. ठरवलेलं तर आहे, पण पूर्ण होईल का नाही मला माहीत नाही. हे सगळं किचन मला साफ करायचं आहे. आता हे दुरून किती स्वच्छ दिसलं तरी ते स्वच्छ नाही आहे, ते घाण झालेलं आहे. तर त्यासाठी ते क्लीन करायचं आहे. पण झालेलं असं की आता सानू थोडीशी परेशान करते, तर थोड्या वेळाने करते मी ते. आणि आता ते स्वच्छ करायलाच आलेलं आहे, कारण आत्यांना कसं होतं की त्यांना भरपूर शेतातले कामं असतात आणि रोज रोज शेतातले कामं करून घरचं एवढं होत नाही. त्यामुळे मग मी आले तर मी स्वच्छ करून देत असते. तर 4-5 दिवसापासून मला करायचं आहे ते आल्यापासून. पण झालं असं की मध्ये आले तर 2 दिवस ताई होती, त्यानंतर मग करायला लागले मी. तर एक दिवस माझे मम्मी पप्पा आले, ते गेले. मग 2-3 दिवस आमचे हेच निवडायचे वगैरे हेच माझं काम सुरू होतं. तूर डाळ हरभरे हे ते निवडलं, मग ते राहूनच गेलं. तर म्हटलं आज करूया जेवढं होईल तेवढं. तसं आमचं किचन एवढं मोठं आहे की त्याला आरामात 2 ते 3 दिवस लागतात जर एकटीने करायचं म्हटलं तर. दोघींनी जर केलं तर एका दिवसात पण होईल. आणि हे बघा हे सगळं वरचं हे सगळं स्वच्छ करावं लागतं आणि हे माझ्या एकटीने एका दिवसात होत नाही. त्यामुळे मग मी थोडं थोडं करत असते. तसं पण मी घरीच असते, एवढं काही मी शेतात वगैरे तर जात नाही. आत्या शेतात जातात तर मग मी हे घरचं आवरून घेते आता. तर आज तर हे सगळं क्लीन करणं, गॅपचा ओट्याच्या वरची पूर्ण स्टाईल वगैरे बघू आता होतं की नाही.
आता सगळ्यात अगोदर ना सगळे भांडे ना मी खाली उचलून घेते, जेणेकरून मला आता वरची स्टाईल घासायची आहे म्हटल्यावर गॅसच्या ओट्यावरतीच उभं राहावं लागेल. आणि उभं राहून सुद्धा माझा हात खूप वरतीपर्यंत पुरत नाही, त्यावर पण मला खुर्च्या घ्याव्या लागतात उभं राहण्यासाठी, कारण ते स्लॅब खूप उंच आहे आणि शेवटपर्यंत स्टाईल बसवलेली आहे, तर पूर्ण स्टाईल घासावी लागते. आणि खूप वरची ना खूप घाण झालेली असते, तेलकट चिकट झालेली असते, त्यामुळं सगळंच मला आता करणं आहे. आता सानूला लावून दिलंय शिवमकडे, म्हटलं थोडा वेळ तिच्याकडे लक्ष दे. आणि आत्यान मामासुद्धा येतीलच आता थोड्या वेळात शेतातून, तर म्हटलं तोपर्यंत थोडंफार करते, मग आत्या आल्याच्या नंतर आत्या तर तिच्याकडे लक्ष देईलच. तर सगळं सामान अगोदर ना खाली काढून घेते. आणि जेवढं गॅसची साईड आहे ना, गॅसच्या वरची शेगडी, ती तर खूप चिकट झालेली असते, सॉरी शेगडी नाही खिडकी, तर ती खूप चिकट झालेली असते आणि त्याच्यावर सगळे तेलाचे डाग उडतात. तर आता उडवणारे पण आम्हीच आहे आणि साफ करणारे पण आम्हीच आहे. आता सगळे भांडे मी पूर्ण सगळीकडचे खाली काढून घेतलेले आहेत आणि आता सगळं अगोदर घासणीने घासावं लागतं. आता मी विम जेल वापरते आहे, तर त्याने पटापट निघेल थोडं. आता घासून घेते आणि त्यानंतर परत पाणी टाकून धुवून घेते आणि धुतल्यानंतर परत एकदा कपड्याने पुसून आणि त्यानंतर कॉलिनने पुसून, आता एवढं सगळं करणं आहे. आणि ही जी पट्टी आहे ना चम्मच वगैरे लटकवायची, ही सुद्धा खूप घाण होते, कारण त्याजवळ ना गॅस असल्यामुळे ना पूर्ण आपण भाजी वगैरे फोडणी देतो ना, तर तेल मसाले सगळं उडलेलं असतं त्यावर, तर तो पण एक प्रॉब्लेम आहे. आता घर तर खूप मोठं आवडतं, पण साफसफाई करायला सुद्धा तेवढंच पुरतं आहे, त्यामुळे मला तरी कधी असं वाटत नाही की घर खूप मोठं पाहिजे म्हणून. आता पुण्यामध्ये माझं घर छोटं आहे, तिथं मला वाटतं अजून थोडंसं मोठं पाहिजे होतं, आणि इथे मला असं वाटतं की नाही इथे अजून थोडंसं छोटं पाहिजे होतं. तर आता दोन्ही अपेक्षा पूर्ण नाही होऊ शकत, कारण हे भरपूर असं मोठं आहे आणि ते थोडं छोटं आहे, त्यामुळे मॅनेज तर करावंच लागेल. तर चला आता पटापट क्लिनिंग करून घेते मी मस्त. आता ना सगळं घासून पुसून सगळं हे वरचं पूर्ण स्टाईल, दोन्ही खिडक्या पूर्ण क्लीन केलेलं आहे, एकदम चमचम करताय सगळं पण. आणि आता एवढे भांडे पडलेले आहेत, खराब कपडे पडलेले आहेत, सगळे पुसलं, याचं क्लीन वगैरे केलं. आता हे सगळे भांडे घासून घेते आणि नंतर मग सगळं सामान गॅसच्या वाट्यावरती लावून देते आणि वरती लावलं की मग खालचे कॉर्नर साफ करते सगळे गॅसच्या वाट्याचे. तर चला, आज आभाळ पण खूप आलेलं आहे, तर वरती आमच्या हरभरे भरायची घाई चालली आहे आत्याची त्यांची. तर बघू आता माझं खालचं होतं की नाही, तर आता वरचं क्लीन करून घेते, सामान लावून देते. आता ह्या पाण्याने ना सगळा माझा मूड ऑफ केला आणि जे काम करायचं होतं त्यामध्ये पण अडखुता आला. तर आता तर थोडासा पडून गेला आहे उघडून, कोरडंच आहे सगळं, पण आता मला जे करायचं होतं ते राहिलं. आणि वरती आभाळ पण खूप आलेलं आहे, तर हे घासून ठेवलं आहे मी. आता यात कांदे लसूण वगैरे लावून दे नाही. ते बाबाजवळ द्यायचे, मी कुठं नाही चालले. सांगू त्या पर्समध्ये बघ काय येतं, काहीतरी बाऊ आहे बाबा. आत्या मामा चालले लग्नाला आणि माग लागली. चप्पल आण ना. अच्छा, बिना चप्पलचं येऊ नाही देत बाळा लग्नाला. तू चप्पल आण ना. तू घे ना. आता आत्या मामा गेले लग्नाला आणि आता 2 मिनटं रडली सानू आणि नंतर चुप बसली. आता खेळती तिच्या पप्पांजवळ. तर आता संध्याकाळ झाली, आता संध्याकाळची झाडझूड वगैरे करते आणि स्वयंपाकाला लागते. आम्हाला खूप जास्त रडू येतंय, पण काय करणार आता. इथे काय लागलं माझ्या, अरे सानूनी लावलेलं ते थर्माकोलचं. जाती का जा, चप्पल घे रे शो मामा आमची आहे का. हा बाय सानू. बाय. जाऊस तर रडतीये, जायचं तर पण रडती. तिला तिचे फेवरेट बिस्किट द्या घेऊन.
चला आता ते गेलेत पनीर आणायला आणि आता मी तोपर्यंत भाजीची तयारी करून ठेवते. आता स्वयंपाक झालाय आणि हे बघा छान अशी पनीरची भाजी बनवली आहे. कारण शिवमला पण आवडते आणि आम्हाला पण आवडते. आणि माई पनीरची भाजी खात नाही, त्यामुळे माईसाठी ना हट्टेव मेथीची भाजी बनवली आहे थोडीशी. आणि आता थोड्या वेळाने जेवणच करणे. आणि आज आत्या आणि मामा नाही आहेत, तर आम्हीच सगळे जेवायला, मी, शिवम, हे, सानू आणि माई. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भेटू अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.